संभाजीनगरमध्ये बाळूज इथल्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये 2 आरोपींना 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावली आहे। मध्यधुंद भरधाव वेगाने गाडी चालवून 4 लोकांचा बळी घेतलेला होता। अपघातानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली होती। तर आरोपींना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 3 दिवसांसाठी त्यांना पोलीस कोठडीमध्ये पाठवण्यात आलं। ही धक्कादायक दृश्य आपण बघू शकतोय कशा पद्धतीने या ठिकाणी हा ऍक्सिडेंट झालेला होता। संभाजीनगरमध्ये बाळूज परिसरामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार समोर आलाय। त्या कलमानुसार गंभीर गुन्हा दाखल केलेला आहे। रात्री तात्काळ ज्या आरोपीचा आहे शोध घेऊन आम्ही त्याला टीव्ही सेंटर एरियातून अटक केलेली आहे। अटकेनंतर तात्काळ त्याचं वैद्यकीय तपासणी करून मद्यप्राशन केल्यासंबंधात त्याचं आपण ब्लड सॅम्पल कलेक्ट केलेला आहे। दोन्ही आरोपीचे जे आहे ते ब्लड सॅम्पल कलेक्ट केलेले आहे आणि आरोपींना रात्रीच त्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। सदर घटनेचा पुढील तपास सुरू आहे। सरकार आणि जनता या दोन्हीच्या जबाबदाऱ्या। आता दारू पिऊन वाहन चालवणं हा गुन्हा आहे, पण कोण बघणार? दारू पिणं त्याच्यात एक्साईजचं लायसन असलं पाहिजे हे कोणी विचारतं का? दारू पिण्यावर वाहन चालवणाऱ्यानंतर काही कारवाई होती का? या सगळ्या साखळ्या आहेत आणि एवढ्या घटना होत असताना काही सुधार होत नाही। सरकारने अशा लोकांना खऱ्या अर्थानं अशी शिक्षा दिली पाहिजे की यांची हिंमत नाही झाली पाहिजे दारू पिऊन अशा पद्धतीने गाड्या चालवणं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।